प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, गेल्या 1 महिन्यापासून आपल्या न्याय मागण्यासाठी, न्याय अधिकारासाठी अतिशय शांततेच्या पद्धतीनं जंतर मंतरवर या देशातला विद्यार्थी आंदोलन करत होता। सोनम वांगचुक या आमरण उपोषण करत होते। त्यांच्या नेतृत्वाखाली काही विद्यार्थी हे देखील आमरण उपोषणाला बसले होते। अतिशय शांततापूर्ण हे आंदोलन सुरू होतं। परंतु या आंदोलन सुरू असताना या आंदोलनकर्त्यांची एकच मागणी होती की सरकारनं आमच्याबरोबर संवाद साधावा, आमच्याशी चर्चा करावी, आमचं म्हणणं त्यांनी ऐकावं आणि त्यावरती सन्मानजनक तोडगा काढावा। परंतु या आंदोलन सुरू असताना 17 ते 18 दिवस सरकारचा कोणताही प्रतिनिधी या आंदोलकांशी साधं बोलायला सुद्धा आला नाही। आणि एक दिवस अचानक उपोषणाच्या 20-21व्या दिवशी सरकारचे पोलीस येतात काय आणि सोनम वांगचुक सारख्या महान संशोधकाला, जो मानवतावादाची लढाई लढतोय, अशा मानवतावादी योद्ध्याला फरफटत नेतात काय, दवाखान्यामध्ये ऍडमिट करतात काय, हे सगळं काही अनाकलनीय होतं, अनपेक्षित होतं। आणि या असं घडल्याच्या नंतर मात्र देशामध्ये संतापाची लाट पसरली। सरकारच्या विरोधात उद्रेक निर्माण झाला। सरकारला ते उत्तर मागायला सज्ज झाले आणि 20 जुलै रोजी अतिशय शांततेच्या पद्धतीनं या देशातला प्रत्येक गावातला युवा, विद्यार्थी, आबालवृद्ध दिल्लीच्या जंतर मंतरवरती जमले आणि जंतर मंतरवरून संसद भवनाकडे त्यांनी पायी मोर्चा काढला। हा भारताच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा मोर्चा आणि तो देखील अतिशय शांततापूर्ण पद्धतीनं सुरू असलेला। जय 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 भीमच्या जय घोषांनी भारताचा विजय असो, जय भीम, जय भारत, जय संविधान या घोषणांनी संपूर्ण दिल्लीचे वातावरण भारावून गेलं होतं। आंदोलन अतिशय शांततापूर्ण पद्धतीनं चालू होतं। इथला विद्यार्थी, इथला युवक हा फक्त सरकारकडे आपल्या 2च मागण्या घेऊन चालला होता। एक, शिक्षण द्या आणि दुसरं, आमच्या हाताला कामधंदा द्या, नोकरी द्या। याच्या पलीकडे तिसरी कोणतीही मागणी या विद्यार्थी मागत नव्हता। हा विद्यार्थी सत्ता मागत नव्हता, खुर्ची मागत नव्हता, केवळ आणि केवळ न्याय अधिकार त्याला हवे होते, ते देखील त्याच्या जगण्यापुरते। परंतु सरकार संवाद साधायलाच तयार नव्हतं। आणि शेवटी जालियनवाला बागामध्ये जे घडलं होतं, त्यावेळेला इंग्रज या देशामध्ये राज्य करत होते, गोरे लोक राज्य करत होते। आताचा फरक एवढाच आहे की आता काळे लोक राज्य करतायत। तर त्या इंग्रजांनी जालियनवाला बागमध्ये गोळीबार करून सुमारे शेकडो भारतीयांना मारून टाकलं होतं। त्या जालियनवालाची पुनरावृत्ती दिल्लीच्या संसद भवनाकडे होते की काय अशी भीती वाटत होती। फरक एवढाच की त्यांनी गोळीबार केला होता, यांनी अश्रूच्या नळकांड्या फोडल्या। शेकडो विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना अतिशय निर्दयपणे त्यांनी मारलं, लाठीचार्ज केला। ते साधं तुम्हाला मागण्या मागत होते, तुम्ही त्यांना लाठी हल्ला केला। ते तुमच्याशी बोलू पाहत होते, तुम्ही त्यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। अर्थात सरकार भ्रमात आहे। जर लाठीचार्ज करून आवाज दबत असेल तर या भ्रमात सरकार आहे। ही 30 अवलादे आज जी दिल्लीमध्ये जमलेली विद्यार्थ्यांची जी फौज होती, ही 30 अवलादे ज्यांच्या बापजाद्यांनी जालियनवाला बागमध्ये हौतात्म्य पत्करलं, शहीद होणं पत्करलं, ते इंग्रजांच्या गोळीला घाबरलेले, ती तुमच्या लाठीला काय घाबरणार आहे? सरकारनं आपल्या भ्रमात राहू नये। ज्याचे बापजादे इंग्रजांच्या गोळीला घाबरले नाही, ते तुमच्या लाठीला घाबरणार नाही। परंतु आज जे काही घडलं ते अतिशय
संतापजनक होतं, भयानक होतं आणि मनाला वेदना देणार होतं. आज प्रत्येक भारतीय हळहळलाय, मनातून हळहळलाय तो, जो सच्चा भारतीय आहे, जसं खरोखर भारतावरती प्रेम आहे, तो प्रत्येक सच्चा भारतीय, खरा भारतीय नागरिक हा मनातून हादरलाय, हळहळलाय. अर्थात याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सुद्धा अपवाद नाही. ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलेला आहे. ही निंदनीय कृत्य झाल्याचा त्यांनी निषेधच नोंदवलेला आहे आणि संपूर्ण भारतामधून या घटनेच्या विरोधात निषेधाचे सूर निघत आहे, निषेध नोंदवला जात आहे. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत पेजवरून त्याचं जे अधिकृत अकाउंट आहे त्या अकाउंटवरून त्यांनी जाहीर केलंय, ह्या अमानवीय घटनेच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याची त्यांनी हाक दिली आहे. होय, महाराष्ट्र बंद. विद्यार्थ्यांवरती जो हल्ला झालाय, युवकांवरती जो हल्ला झालाय, तो केवळ विद्यार्थ्यांवरील हल्ला नाही, तो इथल्या युवकांवरला हल्ला नाही, तो इथल्या लोकशाहीवरती करण्यात आलेला हल्ला आहे आणि हा हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. त्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याच्या तयारीत वंचित बहुजन आघाडी आहे. महाराष्ट्र बंद झाला, त्याचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही. संजय सिंग यांनी सुद्धा सरकारला इशारा दिलाय, विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली लाठी हल्ला हा सरकारला भारी पडणार. भीम आर्मीचे प्रमुख आणि नगीनाचे खासदार सन्माननीय ऍडव्होकेट भाई चंद्रशेखर यांनी सुद्धा सरकारला इशारा दिलाय, महंगा पडेगा, बहुत महंगा पडेगा. सरकारला हा इशारा आहे, सरकारनं सावध झालं पाहिजे. विद्यार्थी तुमच्या बरोबर संवाद साधायला आला होता, त्याला तुम्ही लाठी हल्ला करून परतवून लावलं, परंतु हा विद्यार्थी डगमगणार नाही. तो त्याचे न्याय अधिकार घेतल्याशिवाय तो आता स्वस्थ बसणार नाही. ही आजची युवा पिढी आहे, ती भगतसिंगाला आदर्श मानणारी युवा पिढी आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेऊन चालणारी पिढी आहे. ती तुमच्या लाठीला कधीही भीक घालणार नाही. सरकारने भानावरती यावं आणि झालेल्या प्रकाराबद्दल सरकारनं माफी मागावी. माफी मागितल्यानं सरकार लहान होणार नाही, त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येईल. परंतु हे सरकार जर निर्दयी असेल, जर कोत्या मनाचं सरकार असेल तर ते माफी मागणार नाही. परंतु या देशातला युवक, या देशातला विद्यार्थी सरकारला माफ करण्याच्या मूडमध्ये नाही, तो बिलकुल मूडमध्ये नाही. विद्यार्थ्यांवरती झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.